तुला कॅन्सर होते, पिशू काढून टाका, तसंच त्यांनी म्हणली मला. किडनी स्कॅम, लिव्हर स्कॅम, लंग स्कॅम याबद्दल तुम्ही ऐकून असालच, पण कधी युटरस रिमूव्हल स्कॅम बद्दल ऐकलंय का? युटरस म्हणजे गर्भाशय. या स्कॅम मध्ये अगदी 20 आणि 25 असणाऱ्या मुलींची गर्भाशय काढून टाकली जातात. 20 वर्षाच्या वयोगटातल्या महिलांची सुद्धा गर्भाच्या पिशव्या काढलेल्या आहेत. जून 2019 मध्ये सरकारकडूनच एक असा रिपोर्ट समोर आला की गेल्या 10 वर्षात तब्बल 13,000 स्त्रियांची गर्भाशय काढून टाकली गेली होती. हो, 13,000. आणि हा नक्कीच छोटा आकडा नाहीये. ही लता वाघमारे, ऊस तोडीचं काम करणारी एक बीड मधली मजूर. एका दिवसाची मजुरी फुकट जाऊ नये म्हणून प्रसूतीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच कामावर आली. बाळाला दूध पाजता यावं म्हणून बाळाला सुद्धा सोबत घेऊन आली आणि ऊस बांधणीला जाताना गवतात बाळाला झोपवून गेली. पण काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं आणि एक ट्रॅक्टर त्या बाळाच्या अंगावरून. पण फक्त आणि फक्त मजुरी मिळावी म्हणून सगळी दुःख गिळून दुसऱ्याच दिवशी लता पुन्हा कामावर हजर झाली. अशाही परिस्थितीत एका डॉक्टरने तिला जास्तीत जास्त वेळ काम करता यावं म्हणून गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला आणि तिचंही गर्भाशय काढून टाकलं गेलं. महाराष्ट्र हा साखर उत्पादनाचा पॉवर हाऊस आहे आणि त्याचं कारण म्हणजे कोका कोला आणि पेप्सी या 2 सॉफ्ट ड्रिंक कंपन्या. अशा बड्या कंपन्यांकडून साखरेची ऑर्डर सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातला ऊस व्यवसाय हा जोरदार चालतोय आणि याच व्यवसायासाठी ऊसतोड मजुरांचा पुरवठा होतो बीड जिल्ह्यातून. म्हणूनच ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही बीडची खास ओळख बनली आणि युटरस रिमूव्हल स्कॅम प्रकाराला बळी पडलेल्या बहुतांश महिला या ऊसतोड कामगारच आहेत. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.